सध्या मीरेची प्रवचनं सुरू आहेत सकाळी ओशोंची, सोमवार बुधवार. पद घुंगरू बांध असं प्रवचना मालिकांचं नाव आहे. तर कितवं आजचं 8वं होतं मला वाटतं. तर ते घ्यायच्या वेळेलाच मला जे ऐकता ऐकता जे काही सुचलं तर तेच ध्यान आज घेणार आहे. आजचं आपलं कितवं काय 110वं 110वं ध्यानसत्र आहे बुधवारच्या ध्यानापैकी. आणि मला वाटतं अजूनपर्यंत हा विषय घेतला नव्हता कधी, तर आज घ्यावा असं वाटलं की मीरेचं जे चालू आहे सगळे लेक्चर्स डिस्कोर्सेस, तर त्याच्यामध्ये आपल्याला मीरेची गोष्ट तर माहिती आहे, किती तिचा अपमान झाला होता आणि हे ते असं सगळं. तर माझ्या मनात असं आलं की आज आपण हाच विषय घ्यावा. म्हणजे आपले झालेले अपमान, मोठेपणचे नव्हे, लहानपणचे. आणि आयडियली आई आणि वडिलांकडून झालेले अपमान. आता अपमान म्हणजे काय, असं काय ते तुम्हाला कमी लेखणं म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच आपण इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सवर बोललो की आई बाबा कोणीतरी म्हणतात, हे तुला नाही हे येणार, हे तुझ्या आवाक्यातलंच नाही आहे, अजिबात जमणार नाही तुला, तू कसली, तुला काय येत आहे. बस आई वडील म्हणजे बाकीचेही इतर लोकही बोलत असतात, पण आईवडिलांचं असतं किंवा आपले जे अगदी प्रिय घरातली व्यक्ती असते, जवळची व्यक्ती, त्या व्यक्तीने बोललेलं आपल्याला जिव्हारी लागतं आणि ते भयंकर दुःख होतं. आणि त्या लहान मुलाला सुद्धा दुःख होतं. अँड देन द बिलीफ सिस्टम इज फॉर्म्ड की खरंच मला काहीच येत नाही. विशेषतः लहानपणी, कारण लहान मुलं इमोशनली जगत असतात. म्हणजे आपणही लहान असताना इमोशनली जगत होतो, तेव्हा बुद्धी विकसित नसते झालेली. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला थोडंसं असं आपला अपमानच केला आहे ना त्याने. मी आईवडिलांचं अशासाठी म्हणते कारण त्याच्यातून आपल्याला रिकवर होणं खूप जास्त गरजेचं आहे. आईवडिलांचं आठवलंच नाही तर काय करायचं आहे, तर नेक्स्ट इज टीचर्स. मी परत सांगते, लहानपण 5, 6, 7 वर्षाचे असतानाचं शाळेत केलेलं आपलं काहीतरी, म्हणजे मला आठवतं आहे की मी हात वर केला, 10 जणांनी हात वर केलेला आहे, 9 जणांना विचारलं आणि मला मात्र विचारलं नाही. विच वॉज सो इन्सल्टिंग की सरांनी बाकी सगळ्यांना त्यांची उत्तरं विचारली आणि मला एकटीला नाही विचारलं. काय म्हणजे आपल्याला लहानपणी आयदर तुम्ही काय म्हणायचं एक्स्ट्रोवर्ट असाल तर ते अँगरमध्ये बाहेर पडेल, इंट्रोवर्ट असाल तर रडण्यात बाहेर पडेल, पण कुठल्याही लेव्हलला ती वेदना तुमच्या हृदयाला झालेली असते. तर आपण ते अँगर म्हणूनही नाही बघायचं आहे आणि दुःख म्हणून पण नाही बघायचं आहे. तर ती जी वेदना आपल्या हृदयाला झालेली आहे, नॉट बिंग रेकग्नाइज्ड, नॉट बिंग रिस्पेक्टेड ॲज अ चाइल्ड, गृहीत धरतात आपल्याला. लहान असताना आपणही आपल्या मुलांना असंच गृहीत धरलेलं आहे बरं का. कारण का, एव्हरी पर्सन ॲक्ट्स आउट ऑफ हिज ऑर हर ओन वुंड्स. म्हणजे आपल्या ज्या जखमा आहेत लहानपणच्या, ज्या आपल्या बऱ्या झाल्या नाही आहेत, त्याच्यातूनच मी माझ्या ॲक्शन्स पुढे करत असते. त्यामुळे त्या जखमेतून झालेलीच ॲक्शन असते ती, त्यामुळे ती निश्चितच चांगली नसते. आपला हेतू काय आहे हा मुद्दाच नाही आहे. हेतू कसाही असला, म्हणजे जेव्हा आईवडील आपल्याला म्हणतात तुला काहीच येणार नाही ते मी करते, तेव्हा त्यांना काही आपला अपमान नसतो करायचा, काही नक्कीच नसतो करायचा. म्हणजे हे सगळ्यांनाच पटेल किंवा आपण आपल्या मुलांना असं कधीतरी बोललो असू, आपल्याला काही त्यांचा अपमान नाही आहे करायचा, पण आपल्याकडून बोललं गेलं आहे ते. आणि तो म्हणतो ना, तो शब्दाचा बाण आहे, तो जिव्हारी लागतो. इट इज व्हेरी पेनफुल. आणि असे आपण कितीतरी शब्दांचे बाण, नजरेचे बाण हृदयात अजूनही कॅरी करतोय.
तर आपण 1 बाय 1 आपण ते बाण काढून टाकले पाहिजेत. त्याचा नंतर जी प्रतिक्रिया आहे ती अँगरमध्ये असेल किंवा रडण्यात असेल, येत आहे लक्षात. पण आपण आत्ता जो भर देणार आहोत तो प्रतिक्रियेवर नव्हे, आपण भर देणार आहोत त्या वेदनेवर. प्रतिक्रिया ठीक आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने, पण प्रतिक्रिया म्हणजे सुद्धा इट इज अ ऑपोजिट रिॲक्शन. रिॲक्शनच असते ना, प्रतिक्रिया असते ती. तर आपण ते नाही, ज्या पॉईंटला जखम झाली ते जखम बघणार आहोत आपण. ती जी वेदना झाली ती वेदना आपण बघणार आहोत. मग आपण त्याला अपमान म्हणू शकतो, डिसरिस्पेक्ट म्हणू शकतो, किंवा आपण शाळेत आहोत 1ली 2रीत, आपण घरी पण असेल, आपण काहीतरी होमवर्क नाही केलेलं आणि मग आपल्याला खूप ओरडा बसला आहे घरी किंवा शाळेत, अगदी कोणाला तरी मार पडला आहे, किंवा अशासारखं जे असतात ना डिसरिस्पेक्टफुल चिल्ड्रन. वी नेव्हर ट्रीट चिल्ड्रन ॲज ह्युमन्स. वी ट्रीट चिल्ड्रन ॲज आवर पोझेशन. आणि ओशो हे नेहमीच सांगतात की चिल्ड्रन आर नॉट आवर पोझेशन. ते तुमच्या पोटी जन्माला आले असतील, पण तुम्ही त्यांची केअर घ्यायचे म्हणून ते तुमच्या पोटी जन्माला आलेत. ते तुमची संपत्ती नाही आहेत. तर आपण ते आपलं पोझिशन असल्यासारखं आपण मुलांशी वागतो. तर ह्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं? आपण दुसऱ्याला दुरुस्त करू शकत नाही, आपण आपल्या आईवडिलांना दुरुस्त करू शकत नाही, तो आपला अधिकारही नाही. पण आपण आपल्याला दुरुस्त करू शकतो ना, आपला अधिकाराचं फील्ड आहे ते, की आपण आपल्याला दुरुस्त करू शकतो. आणि आपण आपली जखम बरी केली की आपलं नक्कीच पुढचं आयुष्य जे आहे ते त्या रिॲक्शन्समधून नाही ना आपण वागणार. आपोआप ते बरं झालं आहे आता ऑलरेडी. त्यामुळे आता मी काही ॲग्रेशन किंवा रडणं ह्याच्यातून मी वागणारच नाही आता. बरं झाल्यानंतर आपोआपच आपला जो कॉम्प्लेक्सेस असतात, कोणाला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, कोणाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, बट वी आर ऑल इन टू आयदर सुपिरियरिटी और इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. बोथ कॉम्प्लेक्सेस आर रॉंग. आपण मध्यात असलं पाहिजे. यू शुड बी युअर सेल्फ. मी आहे तशी छान आहे, ह्याच्यापेक्षा चांगली, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्ह करायची गरजच नाही आहे. देर इज नो नीड टू कम्पेअर इच अदर. आपण आहोत तसे सगळेजण छान आहोत. ओके, ह्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पण बघायला आपण शिकायला पाहिजे. आणि ते कसं शिकू? तर आधी ती जखम बरी करायला पाहिजे लहानपणची. आणि पहिल्यांदाच जे करणारे आहेत त्यांना एखाद्या वेळेला आठवणार नाही, मग जी आठवेल ती घेतलीत तरी चालेल. ओके, म्हणजे मग मोठेपणची एखाद्या वेळेला आठवली तर ती चालेल. पण मी प्रेफरेबली सांगेन की वयाच्या 7 वर्षाच्या आधीचा कुठला तरी प्रसंग, 1-2 प्रसंग घेतलेत तरी चालेल. आणि पुन्हा सांगते की त्याच्यातल्या अँगरवर किंवा त्याच्यातल्या रडण्यावर आपण काम नाही करणार आहोत. हां, ते बाहेर पडलं तर पडू द्यात, त्या मार्गाने बाहेर पडलं तर पडू द्यात. पण आपण आजच्या ह्याच्यात आलं ना साक्षीभाव. तर साक्षीभाव कशाकडे असणार आहे? त्या वेदनेकडे. हृदयात होणारी ती वेदना आहे, तो जो बाण खुपसलेला गेलेला आहे, तो बाण बाहेर काढायचा आहे आपल्याला. आणि बाण कसा बाहेर काढायचा आहे? साक्षीभावाने. तर साक्षीभाव जर तिथे ठेवला तर तो बाण आपोआप बाहेर पडेल. कारण आता तो काही फिजिकल बाण नाही आहे ना, आता इमोशनल लेवलचा, विचारांच्या लेवलचा असा ते बाण रुतलेले आहेत ते. तर आपण नुसता साक्षीभाव जागा केला की ते बाण आपोआपच गळून पडतात तिथून. पण त्या वेदनेकडे लक्ष द्यायचं. आणि 99% वेळेला ही वेदना हृदयाचीच असते. फार रेअरली कोणाची तरी नाभीच्या ठिकाणी वगैरे असेल. आणि त्याचे परिणाम डोक्यावर होतात. हां, तो भाग वेगळा. डोकं हा परिणामाचा भाग आहे. डोकं हे मूळ कधीच नसतं. मूळ नाभी किंवा हृदय हेच मूळ असतात. तर त्यामुळे आपण आज मात्र हार्ट चक्रावर काम करणार आहोत. हृदयस्थानावर तिथे झालेल्या ज्या जखमा आहेत त्याच्यावर काम करणार आहोत. आणि मी शब्द इन्सल्ट वापरला, डिसरिस्पेक्ट वापरला, मराठीत काय म्हणायचं, अपमान आपला केलेला आहे की म्हणजे
छोटी छोटी मुलं जे गोंधळ घालतात की आमच्या इथे आता झोपाळा होता पूर्वी, तर ती मुलं आपटायची झोपाळा तिथे. तर झोपाळा आपटल्यानंतर त्या मुलांना खूप रागवायचं. सगळे मित्रमंडळी असतात, सगळ्यांनी मिळून केलेला अपराध असतो की नाही तो, पण बोल मात्र फक्त आपल्या स्वतःच्या मुलाला. त्या मुलाला भयंकर वाईट वाटतं. आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे, जे चूक असेल पण सगळ्यांनी मिळून केले, मग मला एकट्याला का ओरडा? मी एकट्याने नाही ही चूक केलेली. ओरडायचं असेल तर सगळ्यांना ओरडा, नाही तर मला पण नका ओरडू. सो ॲक्च्युली दॅट इज द स्टेज व्हेन वी स्टार्ट कम्पेअरिंग. नाही तर आपण काही अगदी जन्मतः काही असं कम्पॅरेटिव्ह मोडमध्ये आपण एकमेकांकडे बघत नसतो, पण हे असं मोठी माणसं असं डिसरिस्पेक्टने वागतात, कम्पॅरिझन येतात. लोक लाजब, लोक काय म्हणतील, नको तो दुसऱ्याचा मुलगा आहे त्याला नाही मी ओरडणार, माझ्याच मुलाला, माझा अधिकार माझ्या मुलाला ओरडण्याचा. म्हणजे तुम्ही मुलाला ओरडताय की ती चूक झाली म्हणून ओरडताय? वी आर नॉट क्लिअर. व्हाय? बिकॉज मी पण माझ्या जखमेतूनच ॲक्शन घेते. पण मलाही कधीतरी लहानपणी असंच झालं होतं की मी चूक केली नव्हती पण मला ओरडा खायला लागला होता. कारण घरच्यांना ओरडा खायला लागतो, बाहेरची मुलं निघून जातात, आपली सटकून जातात. तर तसं अशा आपल्या ज्या जखमा असतील लहानपणच्या 1, 2, 3 आठवल्या तरी चालणार आहेत. त्याच्यावर काम करायचं आहे. फिजिकल वेदना, फिजिकल सेन्सेशन्सवर भर द्या. ॲक्च्युअली पेनफुल असेल, अगदी आता मला हार्ट अटॅक येईल की काय असं वाटण्या एवढे पेन्स असतील, टोचणारं एखाद वेळेला पेन्स असतील, म्हणजे टोचताय असं वाटेल, ते बोच असेल हां, किंवा अक्षरशः दगड मारल्यासारखं वाटेल तिथे, व्हॉट एव्हर जी कुठली वेदना असेल ती आपण जगणार आहोत. छोटंसं मेडिटेशन करणार आहोत आपण. हां, तर आता आपण डोळे मिटून घेऊ. जाणीव श्वासावर आहेच. श्वास अगदी सहज येतोय जातोय. शरीर अगदी शिथिल करायचं आहे. शिथिल शिथिल अगदी शिथिल करायचं आहे. आपल्या कुलदेवतेला आवाहन करायचं आहे. तसंच आपल्या इष्टदेवतेला, गुरुजनांना आवाहन करायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की मी काही हिलिंग करणार आहे. माझ्या ज्या जखमा असतील लहानपणच्या त्या बऱ्या करायच्या आहेत, मला मदत करा. आणि मनानेच आपल्या आईवडिलांचेही आशीर्वाद घ्यायचेत आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आणि मी असं जे आपलं नातं आहे त्याच्यात ज्या काही जखमा आहेत, अशुद्धी आहे, ती मी शुद्ध करायचा प्रयत्न करते. तर तुमची पण मला साथ हवी आहे. आपल्या या नात्याची आपण शुद्धी करूयात. ज्या काही जखमा असतील त्या मोकळ्या करूयात, बऱ्या करूयात. तर मला आशीर्वाद द्या. माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे आणि गुरुजन आपल्या मदतीला आहेत, तेव्हा आपण मिळून हे कार्य करूयात. आणि आता आपली एखादी खूप लहानपणची स्मृती जागी करायची. ज्या वेळेला आपला असा काहीतरी अपमान झाला आहे, कोणीतरी आपल्याला खूप ओरडलं आहे किंवा रागावलं आहे, आपली चूक नसताना मे बी रागवलं आहे, किंवा चूक होती माझी झालेली पण एवढी पण चूक नव्हती जेवढे रागवले तेवढी, किंवा 10 जो लोकांसमोर रागवलेत
प्रसंग आठवायचा आहे. आपण अगदी लहान आहोत. आईबरोबर घडलेला प्रसंग किंवा वडिलांबरोबर घडलेला प्रसंग, अगदीच काही नाही तर भावंडांबरोबर किंवा आपल्या टीचरबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, आजी आजोबांबरोबर असा जो काही प्रसंग घडला आहे, खूप आपल्या जिव्हारी लागला आहेत. ते जे काय घडलं आहे ते शब्द असतील किंवा आपल्याला फिजिकल अब्यूज झालं असेल, मार पडला असेल किंवा कोणीतरी ओरडलं असेल, ते शब्द ऐकायचेत. किंवा नजरेने नुसतं आपल्याला त्रास दिला असेल, ती नजर आठवायची आणि त्याचा जो हृदयावर जिव्हारी घाव लागला आहे, ती शरीरातली वेदना जागी करायची. ती जखम जी झाली आहे, मग ती पेनिंगच्या स्वरूपात असेल किंवा भळभळा रक्त वाहता या स्वरूपात असेल, जे काय होत आहे ती जखम मोकळी करा. तो जो आपला अपमान झालेला आहे, मानहानी झालेली आहे, घालून पाडून कोणीतरी बोललं आहे, रागवलं आहे, अंधाऱ्या कोठडीत आपल्याला बंद करून ठेवलं आहे, खूप भीती वाटली असेल, पण ते जे आपल्या जिव्हारी लागलं आहे, हृदयाला लागलं आहे, जो घाव लागला आहे हृदयाला, त्या घावाचं स्वरूप कसं आहे, तो जो शब्दांचा बाण असेल किंवा नजरेचा बाण असेल किंवा नुसता विचारांचा बाण असेल, पण जो आपल्या हृदयात घुसला आहे आणि तो तिथे जखम करून गेला आहे. ती जखमेचा अनुभव जणू काही ते आत्ता घडला आहे. तो जो त्रास होईल त्याचा फिजिकल सेन्सेशन्सवर भर द्यायचे आणि काही इमोशन्स आपोआप आले तर ते येऊ द्यायचे, साक्षी भावाने बघायचं आहे, पण मुख्यत्वे शरीराच्या वेदनांकडे बघायचं आहे. दगड ठेवल्यासारखं वाटत असेल, घट्ट झाल्यासारखं वाटत असेल हृदय, पिना टोचल्यासारखं वाटत असेल, पूर्ण जगायचा आहे तो प्रसंग अगदी स्लो मोशनमध्ये, आणि ती जी जखम झाली आपल्या हृदयात किंवा हृदय चक्राच्या स्थानात आजूबाजूला किंवा गळ्यामध्ये जखम झाली आहे, आपण काहीतरी मे बी बोललो असू आणि आपल्याला मार पडला असेल, तो जिभेवर घाव असेल किंवा आपल्याला चिमटा काढला असेल किंवा थोबाडीत मारली असेल, ते जे पेन्स आहेत हृदयाला झालेल्या, फिजिकल बॉडीला झालेल्या, त्या पूर्ण जगायचेत आत्ता. आणि मे बी इट इज अ चेन ऑफ इव्हेंट्स. ओळीने 3, 4, 5, 6 ते पेन जे आहे त्याची चेन असेल मे बी. एका जखमेतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी, आपल्याला एकाच ठिकाणी कसं लागत राहतं तसं त्याच जखमेवर पुन्हा पुन्हा घाव आलायत, तिथेच पुन्हा पुन्हा, आणि ती जखम आपली बरीच होत नाही आहे. जस्ट ब्रीद इन टू इट. श्वास घ्यायचा आहे, त्या जखमेमध्ये श्वास घ्यायचा आहे. ज्या काही वेदना असतील त्या जगायचेत पूर्ण, कुठल्याही स्वरूपातल्या वेदना असतील त्या जगायचेत पूर्ण, आणि त्याच्या जोडीला जर रडू आलं तर रडू येऊ द्यायचं आहे, त्याच्या जोडीला जर राग आला तर राग येऊ द्यायचा आहे, पण प्रथम साक्षी भावाने हृदयाकडे लक्ष द्यायचं आहे आणि जे काय घडतंय ते घडू द्यायचं आहे. त्या जखमेमधली जी एनर्जी आहे ती सगळी काढून टाकायची आणि अशी बघता बघता जादूसारखी ती जखम बरी होते. जसजसा आपला साक्षीभाव वाढतोय तसतसं ती जखम कितीही खोलवर असली तरी क्षणार्धात ती बरी होते.
पुन्हा पुन्हा तो प्रसंग बघायचा आणि तिथलं पेनिंग कमी होत आहे ना याच्याकडे लक्ष द्यायचं. आपण रिवाइंड फॉरवर्ड करून जसं पुन्हा पुन्हा एकच गाणं ऐकतो तसं तो प्रसंग पुन्हा पुन्हा बघायचा. त्या अगदी बारकाव्याने त्याच्यात अडकलेलं जे सगळं असेल ते काढून टाकायचं आहे. कानात मे बी कोणीतरी बोललं असेल तर कानात पण अडकलं असेल काहीतरी शब्द, जिभेवर शब्द अडकले असतील, डोळ्यात अडकलं असेल काहीतरी. घाव हृदयाला आहे, फिजिकल पेन्स. साक्षी भावाचा जो मध्य आहे तो हृदय असेल आणि इतरत्र शरीराला झालेले जे घाव आहेत ह्याच एका प्रसंगातून किंवा 2-3 चेन ऑफ इव्हेंट्समधून ते सगळे अनुभवायचे. आत्ता पुन्हा एकदा जस्ट ब्रीथ. आणि ही जखम पूर्ण बरी करायची. जसजसा तिथे आपला श्वास जाईल तिथे प्राण कमी पडतोय म्हणून ती जखम बरी होत नाही आहे. आता आपण ती जखम ओपन केली आहे आणि त्याला आपण भरपूर हवा, पाणी, सूर्यप्रकाश मोकळी करतोय ती जखम. त्यामुळे त्यातल्या वेदनाही आता कमी होत आहेत. आणि आता असा आपण अजून एखादा प्रसंग बघूयात. मे बी तो ह्याच्यापेक्षाही सिव्हिअर असेल आणि आपण अजून लहान असू तेव्हा घडला असेल. शरीरातल्या संवेदनांकडे, वेदनांकडे लक्ष द्यायचं आहे. तो जो प्रसंग आपल्याला आठवतोय त्याच्यात शरीरात काही वेदना, संवेदना जाग्या होत आहेत, त्या मोकळ्या करायच्यात. जसं आपण साक्षी भावाने त्या वेदनांकडे बघू तशा त्या वेदना आपोआप मोकळ्या होतील. मे बी मुलगी आणि मुलगा ह्याच्यात भेद केला गेला असेल, तो अपमान झाला असेल आपला, मुलगी म्हणून झालेला अपमान असेल, किंवा आपला स्वभाव आवडला नाही म्हणून झालेला अपमान असेल. पूर्ण जगायचा आहे तो प्रसंग आत्ता. फिजिकल सेन्सेशन्स विशेषतः जगायचेत. तिथे प्राण आपला पोचतोय, प्रत्येक श्वासातून प्राण तिथे पोचतोय. साक्षीभाव आपण जागा ठेवला की प्राण आपोआप तिथे पोचणार आहे. आपल्या आतमध्ये एक हीलर आहे, वैद्य आहे आपल्या आतमध्ये एक. तो बरोबर त्याला जे काही औषध पाणी करायचं आहे ते औषध पाणी करून ती जखम बरी करून टाकेल. त्या लहानपणी झालेल्या जखमा आहेत, त्यातूनच आपण आत्तापर्यंत वागत बोलत आलोय. तर हे जे काही प्रसंग आपण 2-3 बघितले त्याच्यामध्ये आपलं स्वतःवरची बिलीफ काय झाली आहे, स्वतःबद्दलचे आपले विचार काय आहेत, किंवा अमुक होणारच नाही, अमुक होईलच, आई अशीच आहे, बाबा असेच आहेत, अशी जी आपली मतं झाली आहेत तयार,
जशी ही जखम बरी होईल तशी ही मतंसुद्धा परिवर्तित होतील. अलिप्तपणे बघायचं या प्रसंगाकडे, कारण आपले आई वडील किंवा ज्यांच्यामुळे हा प्रसंग घडलेला आहे प्रत्येकजण जखमी आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जखमातून वागत आहे. त्यामुळे आपण जशा आपल्या आयुष्यात भरपूर ह्या जखमांमुळे चुका केल्या तशा त्यांच्याही घडत आहेत. त्यांचा हेतू नसतो वाईट, पण त्यांच्याकडून कर्म मात्र वाईट घडतं. तर सोडून द्यायचं आहे ते. आईवडिलांना आपण माफ नाही करणार आहोत, परंतु आईवडिलांना आपण समजून घेणार आहोत की तेही माणूसच आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून ही चुका घडल्या असतील. आणि तेही शिकतायत, आपणही शिकतोय. सो इट्स ओके. आपल्याला जे या प्रसंगातून शिकणं गरजेचं आहे ते समजून घ्यायचं आहे की हा प्रसंग माझ्या आयुष्यात का बरं घडला, ह्या अशा जखमा माझ्या आयुष्यात का बरं आल्या, माझा असा अपमान का बरं झाला, मी काय करणं अपेक्षित होतं किंवा मी काय न करणं अपेक्षित होतं. जस्ट वॉच युअरसेल्फ. साक्षी भावाने बघायचं आहे, तटस्थपणे स्वतःकडे बघायचं आहे. आणि आपल्याला जे डूज अँड डोंट्स आहेत, आपल्या काही चुका झाल्या, आपण ही मुद्दामून केलेली चूक नव्हती, तशी आईवडिलांनीही मुद्दामून केलेली चूक नाही आहे. मग आपलं लर्निंग काय आहे त्याच्यात? व्हॉट डू आय नीड टू लर्न फ्रॉम धिस इन्सिडेंट? आता ही जखम बरी झाली, त्यामुळे आता मी मोकळेपणे श्वास घेऊन मला समजू शकणार आहे की ह्याच्यातून मला काय शिकायचं आहे ते. इथे लक्षात ठेवा, गुरुजन आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही. आणि आईबाबांशी सुद्धा बोलायचं आहे, त्यांना सांगायचं आहे तुमच्यासाठी मी कायमच छोटा आहे. तुमचे गुण मला हवे आहेत. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहेत हे जखम बरी होण्यासाठी. आणि हे पुन्हा अशी जखम होऊ नये यासाठीही त्यांच्याकडून आणि गुरुजनांकडून आशीर्वाद घ्यायचे. कायमस्वरूपी ही जखम आपली बरी होते. आणि पुन्हा अशी जखम होऊ नये यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे किंवा काय न करणं अपेक्षित आहे. काहीतरी अर्धवट राहिलेलं असेल ते मी काय कंप्लीट करणं आवश्यक आहे ते बघायचं आहे. आपण ज्या केलेल्या चुका आहेत त्या आपण दुरुस्त करायच्या आहेत आणि आपल्या आईवडिलांनी केलेल्या चुका आहेत ते दुरुस्त करतील. प्रत्येकजण समर्थ आहे आपापल्या चुका दुरुस्त करायला. आपण त्यांच्या चुका दुरुस्त करायला जाऊ नये आणि आपण आपल्या चुका मात्र नक्की दुरुस्त करायच्या. Everybody learns from their own mistakes. I allow myself to learn and I allow my parents, all the people concerned with these incidents to learn, and I pray that they learn as fast as possible.
आपली जाणीव श्वासाकडे आहेच. तर पुन्हा एकदा त्या वेदना आठवून बघायच्या आणि बघायचं अजून त्याची तीव्रता तेवढीच आहे का कमी झाली आहे. खूप दुरुस्ती कार्य झालं आहे, आता त्याची तीव्रता नक्कीच कमी झालेली आहे किंवा आता त्या नाहीच आहेत. थोडंसं काही शिल्लक असेल तर शरीरात त्याचे रिपेअर वर्क चालू आहे, ते होऊ द्यात. शरीर अगदी शांत शिथिल होत आहे. पुन्हा रिअलाईन होत आहे. आता हे जे काही नवीन वातावरण शरीरात निर्माण झालं आहे, आता एक जखम नाही आहे, 2-3 जखमा बऱ्याच झाली आहेत. हे जे काही शरीराचं नवीन वातावरण आहे त्यासाठी शरीरात ॲडजस्ट व्हायला वेळ द्यायचा आहे. अलाउ द बॉडी टू रिअलाइन इटसेल्फ टू दिस न्यू एन्व्हायरमेंट, न्यू ब्युटिफुल एन्व्हायरमेंट, हॅपी एन्व्हायरमेंट, अ हेल्दियर एन्व्हायरमेंट. Your heart is more healthy, more happy. आपलं हृदय आता जास्त आनंदी आहे. आणि जास्त स्वस्थ आहे. आपला श्वासही अतिशय छान असा चाललेला आहे. आता आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय कारण आता ती जखम बरी होऊन गेली. पुन्हा एकदा वर्तमानात येण्या अगोदर गुरुजनांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, आईवडिलांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि जाणीव पुन्हा श्वासावर आणायचे. दीर्घ श्वसनाची 2-4 आवर्तनं. थोडीशी शरीराची हालचाल, हातापायांची हालचाल, मानेची हालचाल. संपूर्ण शरीर जमेल तेवढं स्ट्रेच करायचं आहे. आळस दिल्याप्रमाणे स्ट्रेच करायचं आहे किंवा थोडंसं वाकलात तरी चालेल. पाठकणा स्ट्रेच करायचं आहे पूर्ण, जेवढं जमेल तेवढं. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. हाताची ऊब आहे ती डोळ्यांना द्यायचे. डोळ्यावर हात जरा वेळ ठेवायचे, ती ऊब घ्यायचे डोळ्यांमध्ये. कारण आपली आता दृष्टीसुद्धा नवीन झालेली आहे, जगाकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याची. त्या दृष्टीला प्राणवायू द्यायचा आहे, प्राण द्यायचा आहे. संपूर्ण शरीरावरून आता हात फिरवायचा आहे. जस्ट लव्ह युअरसेल्फ. आपण आहोत तसे खूप छान आहोत. हरिओम. हरिओम तत्सत. आणि आता पाणी प्या आठवणीने.